नमस्कार. आज आपण एक अशी गोष्ट ऐकणार आहोत जी आपल्याला खूप काही शिकवून जाते. ही आहे एका अशक्य वाटणाऱ्या मैत्रीची कहाणी. चला तर मग सुरुवात करूया. तर ही गोष्ट आहे ताकदीची, दयेची आणि एका अशा मैत्रीची ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. तर मग या गोष्टीत आहेत तरी कोण? चला भेटूया आपल्या दोन मुख्य पात्रांना. एका बाजूला आहे जंगलाचा राजा, एक बलाढ्य सिंह, आणि दुसऱ्या बाजूला एक अगदी पिटुकला छोटासा उंदीर. म्हणजे बघा त्यांच्यात किती मोठा अंतर आहे, फक्त आकारानेच नाही तर ताकदीने सुद्धा. तर गोष्टीची सुरुवात होते एका दुपारी. विचार करा, जंगलाचा राजा, एक भला मोठा सिंह, मस्त पोटभर जेवून एका झाडाखाली आरामात झोपला आहे. अगदी गाढ झोप लागलीये त्याला. आणि त्याच वेळेस तिथे येतो एक छोटा खोडकर उंदीर. त्याला काही पुढे काय होणार आहे याची कल्पनाच नाहीये. तो काय करतो, थेट सिंहाच्या अंगावरच चढतो आणि इकडून तिकडे पळायला लागतो. इतकंच नाही तर सिंहाच्या शेपटीवरून घसरगुंडी खेळण्याचा मोहही त्याला आवरत नाही. आता साहजिकच या सगळ्या गडबडीमुळे सिंहाची झोपमोड होते. तो प्रचंड रागाने जागा होतो, एक मोठी गर्जना करतो आणि त्या इवल्याशा उंदराला आपल्या एका पंजात पकडतो. झालं, आता त्या उंदराचा जीव अक्षरशः टांगणीला लागला होता. आता पंजात सापडल्यावर उंदराची तर घाबरगुंडी सोडते. तो गयावया करत म्हणतो, महाराज मला खूप भीती वाटतेय, प्लीज मला जाऊ द्या, फक्त या एका वेळेस मला माफ करा. काय माहीत, कदाचित मी सुद्धा कधीतरी तुमच्या कामी येईन. आता हे ऐकल्यावर सिंहाला हसूच येतं. तो मोठ्या गर्वाने म्हणतो, काय तू तू माझी मदत करणार? अरे तुझं नशीब चांगलंय की माझं पोट भरलेलं आहे. चल जा आता इथून आणि पुन्हा माझ्या वाटेला येऊ नकोस. आणि हाच तो क्षण आहे जिथे गोष्ट एक वेगळंच वळण घेते. कारण सिंह जो निर्णय घेतो त्यामुळे सगळंच बदलून जाणार असतं. तो निर्णय होता दयेचा. हो, सिंहाला त्या लहानग्या उंदराची कीव येते, थोडे गंमतही वाटते, आणि हो, त्याचं पोट तर भरलेलंच होतं. म्हणून तो एक अनपेक्षित गोष्ट करतो. तो त्या उंदराला सोडून देतो. त्याला तेव्हा कल्पनाही नव्हती की त्याचं हे एक छोटंसं कृत्य पुढे किती महत्त्वाचं ठरणार आहे. पण मग काही दिवसांनी सगळं चित्रच पालटतं. तो जंगलाचा राजा, तो शक्तिशाली सिंह आता स्वतःच एका मोठ्या संकटात सापडतो, अगदी असहाय्य होऊन. तर झालं असं की काही शिकाऱ्यांनी जंगलात एक मोठा सापळा रचला होता, एक मजबूत जाळं, आणि आपला सिंह नकळतपणे चालत चालत बरोबर त्या जाळ्यात अडकतो. शिकाऱ्यांनी लगेच दोर खेचले आणि सिंहाला जाळ्यात कैद केलं. मग त्याला घेऊन जाण्यासाठी गाडी आणायला ते निघून गेले. आणि इथेच एक छोटीशी संधी निर्माण झाली. विचार करा, तो जंगलाचा राजा, ज्याच्या नावाने अख्खं जंगल थरथर कापायचं, तो आज पूर्णपणे असहाय्य झाला होता. तो रागाने, निराशेने गर्जना करत होता, पण त्या जाळ्याच्या मजबूत दोऱ्या तोडणं त्याच्या ताकदीच्या बाहेरचं होतं. पण थांबा, सिंहाची ही गर्जना एका लहानशा जीवाच्या कानावर पडते. तोच तो मित्र ज्याला सिंहाने जीवनदान दिलं होतं. आता वेळ होती वचन पूर्ण करण्याची. आणि इथूनच सुरू होतं एक बचाव कार्य. सिंहाचा तो आवाज ऐकून उंदराला लगेच कळतं, राजा संकटात आहे. त्याला सिंहाने दाखवलेली दया आठवते आणि तो एका क्षणाचाही विलंब न लावता ठरवतो, नाही, मला मदत केलीच पाहिजे. आणि तो जीवाची पर्वा न करता सिंहाच्या दिशेने धाव घेतो. आणि मग सुरू होते उंदराची धाडसी बचाव मोहीम. तो सगळ्यात आधी सिंहाला शोधून काढतो, मग त्या अवजड जाळ्यावर चढतो आणि आपल्या लहान पण तीक्ष्ण दातांनी पटापट त्या जाळ्याच्या दोऱ्या कुरतडायला सुरुवात करतो. एक, दुसरी, तिसरी करत करत तो अखेर सगळ्या दोऱ्या तोडतो आणि सिंहाला त्या जाळ्यातून मोकळं करतो. या एका घटनेने सगळं काही बदलून टाकलं. सिंहाचं राजा असणं आणि उंदराचं लहान असणं हे सगळं मागे पडलं. इथे एक मोठा धडा शिकला गेला होता आणि एका नव्या, खऱ्या मैत्रीची सुरुवात झाली होती. बघा, फक्त एका लहानशा दयेच्या कृतीने त्या दोघांचं नशीब कसं बदलून गेलं. आणि त्याच एका छोट्याशा कृतीमुळे एका जीवाला वाचवणाऱ्या मैत्रीचा आणि निष्ठेचा जन्म झाला. आता सिंह खरंच खूप भारावून गेला होता. तो त्या उंदराला म्हणतो, मित्रा, खूप खूप धन्यवाद. तू आज या राजाचा जीव वाचवला आहेस. आजपासून तू या जंगलाचा राजकुमार आहेस. सिंहाला आज एक गोष्ट नक्की कळाली होती, खरी ताकद फक्त शरीराच्या आकारात नसते. आणि गंमत म्हणजे तेवढ्यात ते शिकारी गाडी घेऊन परत येतात. पण जाळ्यातून सुटलेला सिंह आणि त्याच्या पाठीवर बसलेला उंदीर हे दृश्य पाहूनच त्यांची भीतीने गाळण उडते आणि ते तिथून धूम ठोकतात. तर मग या साध्या सोप्या गोष्टीतून आपण काय शिकलो? पहिली गोष्ट की केलेली दया कधीच वाया जात नाही. दुसरी की ताकद फक्त मोठ्या आकारातच असते असं नाही,
तिसरी, प्रत्येकाकडे दुसऱ्याला मदत करण्याची काहीतरी खास क्षमता असते. आणि हो, एक छोटंसं कामसुद्धा खूप मोठा बदल घडवू शकतो. अगदी एक शत्रू वाटणारा सुद्धा आपला खरा मित्र बनू शकतो. आणि जाता जाता एक प्रश्न. ही गोष्ट तर खूप जुनी आहे, पण तिचा संदेश आजही तितकाच महत्वाचा आहे, नाही का? मग विचार करा की आजच्या आपल्या जगात दयेचं असं एक छोटंसं कृत्य सर्वात मोठा बदल कुठे घडवून आणू शकतं. यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.